सर्वांना शालोम. पुन्हा एक वार मी तुमच्या सगळ्यांचे या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि आपण आज पाहणार आहोत की उत्पत्तीचे पहिले 7 दिवस आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनाचे 7 दिवस यामध्ये काय घडलं आहे. चला तर मग जाणून घेऊया उत्पत्तीचा पहिला दिवस काय झालं. देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश निर्माण झाला. आणि येशू ख्रिस्त यरुशलेमच्या वाटेवर या दिवशी प्रगट झाले, जो त्यांच्या शेवटच्या आठवड्यातला पहिला दिवस आहे. त्यांनी संपूर्ण जगाचा ते प्रकाश आहे तसे दाखवून दिले. ते होसांना त्यांच्यासाठी ओरडणारे, सोडविणारा, वाचविणारा म्हणून ओरडणारे लोक त्यांच्या समोर पाहतो. अर्थातच ते जगाचा प्रकाश आहे असं त्यांनी पहिल्या दिवशी दाखवून दिलं. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की देवबापाने असे केले की अंतराळ आणि खालच्या व वरच्या जलास वेगळे केले. प्रभू येशू ख्रिस्ताने दुसऱ्या दिवशी त्यांच्या पवित्र आठवड्याच्या या दुसऱ्या दिवशी काय घडलं. दुसऱ्या दिवशी ते मंदिरात गेले. त्यांनी मंदिराचं शुद्धीकरण केलं, शुद्धता आणि अशुद्धता वेगळी केली. तिसऱ्या दिवशी आपण पाहतो तेव्हा देव बोलला, हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापले सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजव. आणि येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी तिकडे अंजिराच्या झाडाकडे पाहत आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं फळ दिसलं नाही. अर्थातच प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलाविषयी तिथे शिकवत आहे. चौथा दिवस आपण पाहतो की पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती खोद आणि तसे झाले. चौथ्या दिवशी आपण पाहतो की यहुदा इस्कारियोतने येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी अंधाराचा मार्ग निवडला. अंधारामध्ये जाऊन येशू ख्रिस्ताला पकडण्यासाठी त्याने मसलत केली आणि प्रभू येशू ख्रिस्तांना पकडून देण्यासाठी या प्रकाशाचा त्याने विरोध केला. जो त्याच्या जीवनाचा प्रकाश होता त्याला त्याने सोडलं आणि अंधाराचा तो भागीदारी झाला. आणि हा पाहतो आपण चौथा दिवस. पाचव्या दिवशी आपण पाहतो की मग देव बोला, जीवजंतूंनी थाव्यांनी जले भरून जावत आणि पृथ्वीवर आकाशाखालच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत. प्रियानं, पाचव्या दिवशी काय झालं, यरुशलेममध्ये संपूर्ण लोक यरुशलेम भरून गेलं. येशू ख्रिस्ताच्या विरोधात ते उभे राहिले. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यासाठी त्या आरोळ्या देऊ लागले. आणि पाचव्या दिवशी आपण ह्या घटना घडलेल्या पाहतो. सहावा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळले गेले. आणि त्याच दिवशी सहाव्या दिवशी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने आदाम हवेची निर्मिती केली. सहाव्या दिवसामध्ये आपण पाहतो की पहिला आदाम या जगामध्ये आला जो पापामध्ये पडला. आणि आपण पाहतो सहाव्या दिवशी तो दुसरा आदाम, ज्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हटले गेलं आहे, ते संपूर्ण जगाच्या पापासाठी वधस्तंभावर गेले. आणि सातवा दिवस ज्या दिवशी देवबापाने विसावा घेतला, त्या सातव्या दिवशी शब्बाताच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कबरेमध्ये विसावा घेतला. आणि आश्चर्याची गोष्ट काय आहे, आठव्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा उठले. नवीन दिवस, नवीन आठवडा आणि सर्व काही नवीन. आदाम हवेने जे गमावलं प्रभू येशू ख्रिस्ताने ते वधस्तंभावर पुन्हा एक वार मिळवून दिलं. तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तो तुमच्या जीवनाचा प्रकाश आहे. संपूर्ण जगाचा तो प्रकाश आहे.